हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे नम्रता आणि आकाशचा रोमांस सुरू असतो. तेवढ्यातच दारावर एक गुंड म्हणून आलेला असतो, पण तो दुसरा तिसरा कोणी नाही तर शुभंकर असतो. शुभंकर जेव्हा दारावर येतो आणि तो आता या सगळ्यामध्ये दाखवत असतो की मी आलेलो आहे, आणि तेव्हाच ना आता तो लगेच अंगावर जातो धावून, कारण त्याला काही झालं तरीसुद्धा आकाशचा काटा काढायचा असतो आणि यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. त्याने मुद्दामूनच हे सगळं केलेलं असतं. जाताना तो सुरासुद्धा घेऊन गेलेला असतो. जातो आणि थेट ना आता तो मारायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आकाशही शांत बसत नाही. आकाशनेही आता बरोबर त्याला मारायला घेतलेलं असतं, तर आकाशला जोरात तो खाली ढकलतो. आकाश मात्र आता त्यालाही मारत असतो आणि आकाशला बघायचं असतं की नेमकं हा आहे तरी कोण जो आपल्यावर वारंवार हल्ला करतोय. आकाशला आता त्याने ढकललेलं असतं. आकाशला जेव्हा ढकललं जातं ना, तेव्हा मात्र आता समजत नसतं की काय करावं, कसं करावं ते. आणि तेव्हाच ना शुभंकर आता आकाशच्या पोटामध्ये सुरा खुपसायला चाललेला असतो. तेच आता इकडे असणाऱ्या लगेच नम्रताने त्याचा हात धरलेला असतो आणि नम्रताने त्याला पकडलेलं असतं. नम्रता म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली, पण तोपर्यंत आता त्या शुभंकरने आकाशच्या डोक्यामध्ये जोरात मारलेलं असतं, कारण तो नम्रताला उचलायला जातो, पण तोपर्यंत मागून शुभंकरने आकाशच्या डोक्यात मारल्यामुळे आकाश चक्कर येऊन खाली पडणार. तेच ना इकडे आता आकाशने हळूच त्याच्या चेहऱ्यावरचा तो काळा मास्क बाजूला केलेला असतो. तसा चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केला जातो ना, तसं मात्र आता नम्रताला त्याचा खरा चेहरा दिसतो. नम्रता जेव्हा खरा चेहरा पाहते तेव्हा मात्र आता तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण शुभंकरच्या बाबतीत तिने कधीच असा विचार केलेला नव्हता. जे काही आता घडून आलेलं होतं ना, ते एकदमच भयंकर असं होतं. त्यामुळे तिच्यासमोर आता शुभंकरचा खरा चेहरा येतो. मग शुभंकर देखील आता तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की आता लपवून काही चालणार नाही, कारण ऑलरेडी तुला कळलंय. पण तुला आम्ही सांगू का, तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहशील. तुला मी इतर कोणाची होऊ देणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या सगळ्यासाठी मी हे सगळं काही केलं, आणि म्हणूनच मला तू हवी आहेस. मग आता शुभंकरकडे बघून नम्रता विचार करते की हा काय माणूस आहे. म्हणजे आधी मला वाटत होतं की शुभू खरंच चांगला आहे, पण हे काय, हे विचित्र प्रकार बघूनच ना आता त्याला घाबरायला होत असतं. त्याला कळत नसतं की काय करावं ते. तेच आता नम्रता ती सुद्धा घाबरलेली असते. नम्रता म्हणत असते की काय चाललंय शुभू तुझं. शुभंकर म्हणतो की अगं, मला कधीपासून या आकाशचा काटा काढायचा होता. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि ते प्रेम मला दाखवून द्यायचं होतं. आजचा दिवस बरोबर कामी आला बघ. आता या आकाशला तुझ्या नजरेतून हटवून टाक आणि तू फक्त आणि फक्त माझी आहेस, असंही काहीसं आता तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता खूपच टेन्शन जे आहे ते मात्र इथे असणाऱ्या नम्रताला येतं. नम्रताला तो खुर्चीवर बसवतो. नम्रताचा हात आपल्या हातात घेतो आणि अगदीच ना एक विचित्र पद्धतीने तिला स्पर्श करत असतो, आणि त्याचा तो स्पर्श नको नकोसा वाटत असतो इथे असणाऱ्या नम्रताला. नम्रता आता भारावून गेलेली असते शुभंकरचं हे रूप बघून. शुभंकरने आता डोक्याला लावलेली कॅपही बाजूला केलेली असते आणि तो आता तिच्या मूळ मुद्द्यावर येतो आणि तो म्हणत असतो की बघ, ही तुमच्या लग्नाची पत्रिका तयार करत होते, तुमच्या लग्नाबद्दल बोलत होते ना, तेव्हा खरं तर ना मला प्रत्येक वेळेला राग यायचा, त्रास व्हायचा, पण बरं झालं या आकाशचा काटा तर मी आता काढलेला आहे. म्हणजे तू आता कायमची माझी. आता तुला इथून कोण वाचवणार आहे ना, मी बघतोच. असंही आता शुभंकर हा नम्रताकडे बघून बोलत असतो. नम्रता आता घाबरलेली असते. ती विचार करते की इथे मला नक्कीच ना मदतीला कोणाला तरी बोलवावं लागणार आहे, नाहीतर आता माझं काही खरं नाही.
हे सुद्धा मनातून तिने ठरवलेलं होतं. म्हणजे तिने कधीच शुभंकरबद्दल एवढा विचार केला नव्हता, पण हा शुभंकर पक्का पोचलेला निघाला आणि त्यामुळेच ना त्रास मात्र खूप जास्त होत होता इथे असणाऱ्या नमूला. नमू म्हणत असते की प्लीज 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 शांत हो ना, तू असा का वागतोयस? तर नमूला तो म्हणत असतो की मी असा का वागतोय तुला कळत नाही आहे का? तू ना मला तुझ्या प्रेमाने वेडं केलेस, मला फक्त तुझ्या प्रेमाची नशा झाली आहे. मी आता तुला कुठेही सोडणार नाही, तू फक्त माझी आहेस आणि माझीच हवी आहेस, असंही काहीसं आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आता जो शुभंकर असतो ना तो आता म्हणत असतो की बघ, आपण ना दोघंही जण लग्न करूया, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मग तुझंही असेलच ना माझ्यावर प्रेम. इकडे आता त्याने ना अक्षरशः नम्रताच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं आणि नम्रताच्या मांडीवर डोकं ठेवून तो त्याच्या प्रेमाबद्दल सांगत असतो. नम्रता हे सगळं काही बघते आणि तिला ते सगळं काही नकोसं वाटत असतं. तिने आता आपला मोबाईल हातात घेतलेला असतो, कारण तिला मदतीला ईश्वरी अर्णवला बोलवायचं असतं आणि त्यासाठी ती बघत असते. आकाश तर काही उठू शकत नाही आहे, मग मला ह्या सगळ्यातून बाहेर येणं फक्त आणि फक्त हेच काढू शकतात ईश्वरी आणि त्यासोबत अर्णव जिजू, म्हणून तिने मोबाईल हातात घेतलेला असतो. तेच आता इथे शुभूची नजर लगेच नम्रतावर जाते आणि तो म्हणत असतो की अगं तू काय करतेस? तुझ्यासोबत एका सिरियस टॉपिकवर मी बोलतोय आणि तू तू काय करत बसली आहेस? असंही तो आता रागातच तिला म्हणत असतो. त्यावर ती म्हणते की मी काही चुकीचं करत नाही आहे, सॉरी. मग आता ती मनात विचार करते की ह्या शुभूकडे जरा बारकाईनं मला बघावं लागेल. जर ह्याला मी इग्नोर केलं ना तर माझं काही खरं नाही. उलट मला आता हेच दाखवावं लागेल की मी त्याच्यासोबत बोलत आहे, पण तेव्हाच ना मला त्याचा काटा काढावा लागेल, असाही विचार ना आता ती करत असते. आणि म्हणूनच मग ती बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते. ती त्याला म्हणत असते की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का? मग आता तोही उठून चकित होऊन म्हणत असतो की हो, माझं खरंच प्रेम आहे. मग तुझं काय, तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस का? मग तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? असं देखील नम्रता आता मुद्दामूनच ना तिथे असणाऱ्या शुभूला विचारत असते. शुभू म्हणत असतो म्हणजे तुला आता मान्य आहे ना, आपण दोघंही जण एकत्र येऊ शकतो, आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. हा आकाश पाटील तर नाहीच नाही, कारण या आकाश पाटीलचा कायमचा बंदोबस्त मी आता करणार आहेच. बघ, आपल्या दोघांमध्ये आता कोणी नाही आहे, आपल्या दोघांमधलं हे अंतर संपवूया, आपण दोघंही जण लग्न करूया. आणि असं बोलून ना तो आता त्याने जी पत्रिका बनवलेली असते ना ती दाखवू लागतो. आणि जेव्हा आता तो ती पत्रिका वगैरे दाखवतो ना तेव्हा मात्र आता एकदमच असणाऱ्या या नम्रताला त्रास होत असतो. नम्रता मात्र आता शांतच असते. नम्रता पाहत राहते. तेव्हाच ना नम्रता म्हणत असते की प्लीज प्लीज थांब ना जरा, पण इथे कुठे ऐकतोय हा शुभू काही केल्या ऐकायला बघत नसतो. उलट शुभू ना आता प्रचंड खुश असतो, कारण आकाश तिथे पडलेला असतो. तोपर्यंत नमूला संधी मिळते. नमूने लगेच आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड जेव्हा होतो तेव्हा मात्र आता ती तो व्हिडिओ जो आहे तो ईश्वरीला पाठवते. इकडे आता आकाश आपल्या लग्नाची पत्रिका दाखवतो आणि आता आपण इथेच लग्न करणार आहोत, मला तुला कायमचं माझं बनायचं आहे आणि तुला माझी बायको बनवायची आहे, आजपासून तू माझी बायको, असं बोलून तो आता तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. इकडे किचनमध्ये ईश्वरी काम करत असते. तेच आता ईश्वरी काम करत असताना ना अचानकपणे तिच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो आणि मग तो मेसेज ती बघायला जाते. तर तो व्हिडिओ मेसेज असतो आणि त्यामध्ये आकाश खाली जमिनीवर पडला आहे हे सगळं काही दिसत असतं. ईश्वरी लगेच अर्णवकडे जाते आणि अर्णवला आता ते दाखवू लागते. अर्णव जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बघतो ना तेव्हा अर्णवला तर धक्काच बसतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काही काय आहे? मग आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण तातडीने तिकडनं बाहेर पडतात, कारण आता त्या दोघांनाही कळत असतं की हे सगळं काही आपल्या घरात होतंय. मग आता आपण इथे का थांबायचं? म्हणूनच आता दोघंही जण निघालेले असतात, कारण ईश्वरीला माहिती असतं हा सगळा प्रकार ना त्यांच्या घरात घडत आहे आणि त्यामुळे ती कोणताही विचार न करता पटकनच निघालेली असते.
इकडे मात्र नमूचा जीव आता कुठेतरी अडकत असतो, म्हणजेच नमूला त्रास होत असतो. कारण एका घमेल्यामध्ये काही गोष्टी जाळून त्याने आता अग्नी तयार केलेला असतो. का तर म्हणे त्याला त्या फेऱ्या घ्यायच्या आहेत त्या अग्नीभोवती, आणि त्यासाठी त्याने हे सगळं काही केलेलं असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी करतो तेव्हा आता नमूला नकोसं झालेलं असतं. तो आता नमूचा हात धरतो आणि नमूला आता फेऱ्या मारायला लावतो. म्हणजेच काय तर नमूचं आणि त्याचं लग्न झालं आहे आणि ते सगळं काही तो भासवत असतो. नमू मात्र त्याचा हात धरून त्याच्या पाठोपाठ फिरत असते, कारण आता तिला कळत असतं की आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आणि म्हणूनच ती शांत राहते. तर इकडे मात्र आता त्याने अग्नी पूर्णपणे चालू ठेवलेले असतात आणि 7 फेऱ्या सुरू असतात. आणि मग आता तो म्हणत असतो की चल आता तू माझी बायको झालीस, आता कसं मला बरं वाटतंय. फायनली आपण दोघांनीही करून दाखवलं, आपलं प्रेम जिंकलं. माझं तर तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. तुला काय सांगू, तुझं या आधी जो साखरपुडा मोडला, या आधी लग्न मोडलं ते सुद्धा मीच केलेलं आहे. कारण मला तू माझी कायमची हवी होतीस आणि तुला जर मला मिळवायचं असेल तर मी काही करू शकतो, अगदी काहीही. आणि त्याचसाठी मी हे सगळं काही केलं आहे, असंही आता तो म्हणतो. आणि तेव्हा तो म्हणतो की अगं तेव्हा तर मी तुझं लग्न मोडलं, पण त्यानंतर आता तू इथे आलीस आणि इथे तुझं सगळं काही सुरू झालं. तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला माझ्यापासून लांब करायचं नाही, पण आता मला हे सगळं काही कळलं. मी तुला आता कधीच माझ्यापासून लांब करणार नाही. तू आता कायमचीच माझी झालेली आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच इकडे ईश्वरी आणि अर्णव निघालेले असतात. ईश्वरी आणि अर्णव जात असतानाच ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर प्लीज फास्ट चालवा, मला खूपच जास्त भीती वाटते. म्हणजे काय होईल काय नाही काहीच कळत नाही आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही ती गोष्टी सांगते तेव्हा मात्र इथे जो आता लग्न झालेलं असतं शुभूचं, मग त्याला आता नम्रताकडनं सगळ्या काही गोष्टी हव्या असतात आणि तो आता नम्रतावर हक्क गाजवत असतो. नम्रताच्या जवळ जातो, नम्रताला म्हणतो की तू आता माझी बायको आहेस, चल ये माझ्याजवळ. आणि असं बोलून तो तिला जवळ ओढायचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी पोचतात. अर्णव आणि ईश्वरी बघतात तर काय, नमूचा जीव धोक्यात आहे. मग आता अर्णव त्याला त्याच्या पद्धतीने हँडल करायचा ठरवतो. मग आता अर्णव त्याला म्हणत असतो की हे सगळं काही तू काय करतोयस, अरे तुझी ती बायको आहे अरे मग तुझ्या बायकोला लागेल अरे अरे तू काय करतोयस, असंही बोलून त्याला आता कसं कसं थांबवलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून त्याला थांबवलं जातं तेव्हा मात्र आता तो एका बाजूला होतो. आणि एका बाजूला तो जेव्हा होतो तेव्हा तोपर्यंत नम्रताला तो म्हणतो की सॉरी बायको, मुळे तुला त्रास झाला. एवढं सगळं तर होत असतं, पण त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे अर्णवने त्याच्या हातात आता तो खेचून घेतलेला असतो. अर्णव जेव्हा खेचून घेतो तेव्हा अर्णवला आता त्याला चांगलंच मारायचं असतं. इकडे ईश्वरीसुद्धा आता नम्रताजवळ असते. ईश्वरी आता नम्रताजवळ असतानाच नम्रता ईश्वरीला घट्ट मिठी मारते आणि ईश्वरी तिला म्हणत असते की नको त्रास करून घेऊ, आता ओके तर वाटतं आहे तुला, थांब शांत हो. मग आता आकाशला सुद्धा उठवलं जातं. आकाशला जेव्हा उठवलं जातं तेव्हा आकाश बघतो की ह्या सगळ्याच्या मागे शुभू आहे. आणि जेव्हा त्याला कळतं की ह्या सगळ्याच्या मागे शुभू आहे तेव्हा तो आता लगेचच रागारागात निघतो आणि त्या शुभूला मारायला सुरुवात करतो. शुभूला जेव्हा तो आता मारत असतो तेव्हा शुभूला तिथे आता लगेच पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं. पोलीसही तिथे येतात आणि शुभूला आता घेऊन चाललेले असतात, कारण शुभूने जे काही काम केलेलं होतं ते भयंकर असं होतं. मग अर्णवने आणि सगळ्यांनीच आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं. शुभूला जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा शुभू रडत असतो आणि म्हणत असतो की सॉरी, पण मला सोडा. पण आता त्याला कोणीही सोडत नसतं.
तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नम्रता खूप मोठ्या धक्क्यात असते. नम्रता धक्क्यात असताच ना नम्रताला आता सावरलं जात असतं. नम्रताला सांगितलं जातं की थांब, शांत हो, नको त्रास करून घेऊ. मग आता ईश्वरी म्हणत असते की आता भाऊजी, तुम्हालाच तिला या सगळ्यातून बाहेर काढावं लागणार आहे. मी एक काम करते, आम्ही दोघंही जण निघतो, कारण पोलीस स्टेशनला सुद्धा जावं लागणार आहे. त्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाते, आम्ही दोघंही जण, आणि मग तुम्हीसुद्धा तिथेच या, असंही आता म्हटलं जातं. हो हो, तुम्ही व्हा पुढे. मग आता अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ना ते पटकन तिकडनं निघतात, कारण त्यांना तिकडनं निघून ना पटकन पोलीस स्टेशनला पोचायचं असतं. इकडे नम्रता त्या सगळ्यामध्ये ना एकदमच भारावून गेलेली असते. तिला आता बोलताही येत नसतं. ती खूप मोठ्या अशी संकटात सापडलेली असते. इकडे अर्णव आणि ईश्वरी गाडीने चाललेली असतात. तेच ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की मला असं वाटतंय ना की आपण लवकरात लवकर घरात ना लग्नाचा विषय काढूया, कारण मला आता भीती वाटते. काय होईल काय नाही ना खरंच काहीच कळत नाही आहे. म्हणजे बघा ना, आता नमुताईला भीती वाटणार, आईबाबाही नाही आहेत. आईबाबांनासुद्धा ही गोष्ट इतक्यात तरी सांगायला नको, नाहीतर आईचा काही तिथे मन लागणार नाही. मग अर्णवला ही गोष्ट पटते. अर्णवही बोलतो की हो, नको सांगायला. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र अर्णवला म्हणत असते की आता मला असं वाटतं की आपण घरी ना विषय काढूया आणि लग्नाबद्दल बोलूया. हो हो चालेल, पण प्लीज आता जे काही घडलं आहे शुभंकरबद्दल ते प्लीज घरी सांगूया नको हां, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणजे ना याआधीसुद्धा ना ताईचे 2दा-3दा लग्न मोडली आहेत, आणि या लग्नात मला ना पुन्हा कोणतेच प्रॉब्लेम्स नको आहे, आणि म्हणूनच मला असं वाटतंय, प्लीज चालेल ना. मग आता अर्णवही ईश्वरीला समजून घेत असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की नाही, मी काहीच बोलणार नाही, काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. आपण आजच घरच्यांशी लग्नाबद्दल बोलूया आणि त्यांचं लग्न ना लवकरात लवकर लावून देऊया, कारण मला कळतंय की आता तिला भीती वाटत असणार आहे नम्रताला या घरात राहण्याची, कारण कधीही तिच्यासोबत काहीसुद्धा होऊ शकतं. कारण आता हा जो शुभंकर आहे त्याने आताच बघितलं ना काय केलं, त्यामुळे भीती वाटते थोडी. मग तू काळजी करू नकोस, आपण घरात बोलूया, घरातल्यांना पटवून देऊया की आकाश आणि नम्रताचं लग्न आता व्हायला हवं. सगळ्या अडचणीसुद्धा दूर झाल्या आहेत, सगळे गैरसमज मिटले आहेत, त्यामुळे ह्या लग्नाच्या प्रक्रियेला पूर्ण सुरुवात करूया, असंही आता अर्णव म्हणत असतो. इकडे नम्रतासुद्धा आता काही बोलत नसते, म्हणून आकाश नम्रताला म्हणत असतो की अशी शांत किती वेळ राहणार आहेस, प्लीज बोल ना, असं करू नकोस. मग आता नम्रता आकाशकडे बघत असते. तिला आता ह्या सगळ्याची भीती वाटत असते. नम्रता आकाशला आता बोलायला सुरुवात करतानाच म्हणते की आपण लग्न करूया का. मग आकाश तिच्याकडे पाहतो. आकाश म्हणतो आपण लग्न करायचं आहे, पण तू कशाबद्दल बोलतेस. नम्रता आकाशला म्हणते की आपण आता आज लग्न करूया. आकाश म्हणतो की हे कसं शक्य आहे, नाही नाही, हे जमणार नाही. नम्रता म्हणत असते की तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का, माझी काळजी नाही आहे का तुम्हाला, माझ्याबद्दल विचार करा, मी कसं जगते कसं नाही. आता पुन्हा मी त्या घरात एकटी असणार आणि मला तीच भीती येत राहणार. तुमच्याकडे सुद्धा मी येऊ शकत नाही, कारण माझं लग्न झालं नाही आहे. त्यापेक्षा आपण लग्न करायचं का, आता शेवटची संधी आहे तुम्हाला, नाहीतर बघा. मग इकडे कसं कसं नम्रताला तो रडताना शांत करत असतो. नम्रताला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊस, नको रडूस, आणि असं बोलून तो तिला गाडीत जवळ घेत असतो, कारण त्याच्याकडे आता सगळ्यावर सोल्युशन हे त्यालाच काढायचं असतं, आणि त्यासाठी तो नम्रताला जवळ घेतो. नम्रताचा विचार त्याला आता पटत नसतो, पण काय करणार, नम्रता जर आपल्या आयुष्यात हवी आहे तर आपल्याला या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतील, नम्रताचं ऐकावं लागेल, असाही विचार तो आता करू लागतो. पण इकडे सुप्रिया आणि बाबासुद्धा नसतात तरीसुद्धा नम्रता लग्नासाठी तयार झालेली असते. इकडे आता नम्रताने असं बोलल्याबरोबर आकाशही तिला होला हो म्हणतो आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी घेऊन जातो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की शुभंकरने जे भयानक कृत्य केलेलं होतं ना, त्यामुळे आता चिडचिड तर नम्रताची प्रचंड वाढली होती, आणि तुमच्यावर इतके दिवस हल्ला करणारा, त्रास देणारा हा माणूस घरातलाच होता ना, हे कळल्यानंतर ना त्रास होतोय. सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर.
असंही आता नम्रता आकाशसोबत बोलत असते. आकाश आता नम्रताला समजावतो आणि तिला होकार देतो लग्न करायला. इकडे आता ईश्वरी आणि अर्णवने ठरवलेलं असतं ना की घरातल्या सगळ्यांशी बोलायचं. डायनिंग टेबलवर सगळीजणं बसलेली असतात. तेच ईश्वरी अर्णवला आता इशारा करते आणि मग त्यांना बोलायला यायचं असतं. इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण एकमेकांकडे बघून खाणाखुणा करत असतात. म्हणजेच त्यांचं म्हणणं असतं की तू बोलायला सुरुवात कर, नंतर मी बोलतो. मग आता हे मामाने बघितलेलं असतं. मामा आता बोलत असतो की तुमचं काय चाललं आहे, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर इथे कशाला थांबताय, कुचूरबुसूर करेपर्यंत जा ना तुमच्या रूममध्ये आणि काय बोलायचं आहे, काय रोमॅन्स करायचा आहे तो करा, असंही आता मामा बोलत असतं. मामा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा वल्लरी मामांवर चिडते आणि तुम्ही कशाला त्या दोघांमध्ये पडताय, त्यांचं बघू दे ना, तुम्ही हल्ली मध्ये पडायची सवयच केली आहे वाटतं, असंही आता इकडे असणारी वल्लरी बोलत ईश्वरीला चान्स मारायचा असतो, घरातल्या सगळ्यांना सांगायचं असतं आणि म्हणूनच मग ती म्हणत असते की आता सगळं काही नीट झाले तर घरात एखादं शुभ कार्य तर व्हायलाच हवं ना. मग आता आजीला सुद्धा ईश्वरीचं हे म्हणणं पटतं. आजी म्हणत असते की हो, घरातले सगळे मतभेद दूर झाले आहेत तर आपल्याला काहीच हरकत नाही आहे. मी तर म्हणते आपण शुभकार्य करूयाच. म्हणजे मला असं वाटतं ना की आपण ना सत्यनारायणाची पूजा करूया. सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर घर कसं प्रसन्न होईल असंही आता म्हटलं जातं. त्यावर मात्र आता इकडे ईश्वरी म्हणते की आजी मी शुभकार्याबद्दल बोलले, म्हणजेच मला असं वाटतं की आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत तर आकाश भाऊजी आणि नम्रताताईंच्या लग्नाचा आपण विचार करायला हवा ना. ईश्वरीचं म्हणणं आजीला पटतं. आजी म्हणते की हो, तू बरोबर बोललीस, इतके दिवस गैरसमज होते म्हणून आपण हे लग्न लांबणीवर टाकलं होतं, पण आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत तर आता आपण लग्नाची सुद्धा बोलणी करून घेऊया गुरुजींशी बोलून. मग इथे वल्लरीचं सुरू होतं. वल्लरी म्हणते की तुम्ही तुमचे निर्णय घेताय का, माझ्या मुलाच्या आयुष्याचे निर्णयसुद्धा तुम्ही मला घेऊ देत नाही आहे. आता त्याचं काय करायचं आणि काय नाही हे माझं मी बघेन ना. पण इकडे आता आजी ओरडते आणि आजी म्हणत असते की असं चालणार नाही, आपल्या घरात सगळ्यांची मतं घेतली जातात. पण वल्लरी सांगत असते की माझा ह्या लग्नाला विरोध आहे पहिल्यापासूनच. मग दुसरीकडे अंजली म्हणत असते की कशाला, आता सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई आणि नम्रता यांची काहीच चूक नाही आहे, मग ह्यांचं लग्न लावून द्यायला काय हरकत आहे. आणि तसंही साखरपुडासुद्धा झाला आहे, मग कशाला आपण या अडकाटीपणा आणायच्या, असं देखील अंजलीचं म्हणणं असतं आणि अंजलीने ते बोलूनही दाखवलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की वल्लरी म्हणत असते की आता खूप झालं, मला ना काही झालं तरीसुद्धा हे लग्न मान्य नाही आहे, कारण आकाशची बायको ती होणं शक्यच नाही, इतकी चीप नाही. आकाशसाठी मी एखादी दुसरी मुलगी बघेन, पण त्या नम्रतासोबत आकाशचं लग्न होऊ देणार नाही. मुद्दामून हे सगळं चाललंय. या घरात जर हिची बहीण आली ना तर या बहिणींचंच पूर्ण हुकूम गाजणार आहे. आणि या सगळ्याला वल्लरीचा विरोध असतो. वल्लरी रागात बघत असते, पण ईश्वरी या सगळ्याला सपोर्ट करत असते, कारण ईश्वरीला वाटत असतं की आता ऑलरेडी उशीर झाला आहे, आकाश नम्रता घरातले सगळेच राजे आहेत तर आपण अडथळा का आणायचा. उलट आजीने मामाला सांगितलेलं असतं की मुहूर्ताचं बघ, लवकरात लवकर कोणते मुहूर्त असतील ना तर आपण लग्न करून घेऊया, म्हणजे कसं ते दोघंही जण सुटतीलच ना, कशाला त्या दोघांना उगाच अडकवून ठेवायचं. एवढे दिवस आपण त्यांना समजावलं तेव्हा ऐकलं. मग इकडे वल्लरी सुरू होते. वल्लरी म्हणते की हे सगळं ना ईश्वरी मुद्दामून करते, कारण तिला माहिती की ती एकटी आहे आणि तिला तिच्यासोबत कोणीतरी हवं आहे जे की या घरामध्ये पुरून उरेल, आणि त्याचसाठी मी हे सगळं काही करत आहे, असंही आता म्हटलं जातं. पण आता अंजली खूप चांगलं वागत असते आणि म्हणत असते की आता गैरसमज मिटले आहेत तर लग्न करायला काय हरकत आहे. पण तरीसुद्धा वल्लरी म्हणत असते की सुप्रिया दोषी नाही आहे म्हणून काय झालं, पण अशा चीप लेवलची मुलगी मी माझ्या घरात आणणार नाही. ऑलरेडी ईश्वरीला या घरात आणलंय ना, तिला सहन करतोय ना. ईश्वरीमध्ये तसे काही गुण नाही आहेत, ईश्वरी बदलली आहे, पण तरीसुद्धा त्या नम्रताला बदलवणं म्हणजे नाही, नको वाटतं मला ती सून म्हणून. मग आता ईश्वरी या घरात पैशासाठी आली आहे आणि तिच्या बहिणीला सुद्धा मुद्दामूनच आणते. ईश्वरीवर केलेले आरोप अर्णवला सहन होत नाही. अर्णव लगेच उठून उभा राहतो
आणि वल्लरीला सुनावतो. वल्लरीला म्हणत असतो की हे सगळं काही तुझ्यामुळे होते, गप्प बस, ईश्वरीवर आरोप करू नकोस. मिस इंदौरबद्दल काही बोललेलं ना मी तर सहनही करणार नाही, हे सुद्धा आता त्याने म्हटलेलं असतं. आणि तेव्हा वल्लरीचं तोंड बंद होतं, कारण ईश्वरीला ऐन वेळेला त्याने समजून घेतलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नम्रताने लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे आकाशला तिच्याशी लग्न करावं लागतं. ईश्वरी मात्र आता आपली बहीण किती साधी आहे, समंजस आहे याबद्दल सांगत असते. तेच आता दारावर नम्रता आणि आकाश लग्न करून येऊन उभे राहतात. तेव्हाच ईश्वरीला प्रश्न पडतो की या सगळ्याची एवढी काय घाई होती आणि ताईला एवढ्या घाईघाईत का निर्णय घ्यावा लागला, हा विचारसुद्धा मनामध्ये तिच्या येऊ लागलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.